नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। 3 दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनस्थळी झालेल्या भ्याड दहशतवाद्यांनी अचानक गोळ्या झाडून निष्पाप 28 जणांची हत्या केली। या घटनेचा देशातील ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे। चांदूर रेल्वे शहरातील भारतीय जनता पार्टी शहर व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकारी वतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात मेणबत्ती लावून 2 मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शहरातील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेणबत्ती लावून मृतांच्या प्रती श्रद्धांजली वाहिली। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात जे निरपराध लोकांचा बळी गेला त्याबद्दल इथे मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता। त्या निरपराध जीवांना आम्ही मौन श्रद्धांजली वाहिली। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेला एक भ्याड हल्ला आणि त्या भ्याड हल्ल्यात आपल्या येथील पर्यटक यांचा बळी गेला, त्याचा आम्ही इथे निषेध करतो आणि त्यांना सर्वांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देवो ही देवाचरणी प्रार्थना करतो। जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे पहलगाम इथे, त्या जे पर्यटक तिथे गेलेले आहे, काही पर्यटक तिथे सुरक्षित आहे। आजच व्हिडिओ आला होता आणि काही पर्यटक जे आहे ते मारले गेलेले आहे। त्या पर्यटकांना काहीतरी मिळावं अशी आमची इच्छा आहे आणि त्या पर्यटकांना सुरक्षित जे आहे त्यांना सुद्धा तिथे त्यांच्या विमानाने किंवा कशाने तरी सोय करून त्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात यावं, हीच एक श्रद्धांजली आम्ही अर्पण करते भारतीय जनता महिला आघाडीतर्फे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम, अनंतनागमधील पहलगाम येथील जो काल दहशतवादी हल्ला करण्यात आला, हे एक प्रकारे टार्गेट करून गेलेला आहे आणि असे हमले आपल्या येथील माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी कदापि सहन करणार नाही आणि याचं चोख उत्तर ते पुढील 1-2 दिवसात किंवा पुढील काळात आपल्याला माहीतच पडेल, देईलच। तसेच हा जो निषेध झाला याचा आम्ही चांदूर रेल्वे तालुका भाजपा ग्रामीण आणि शहरी च्या वतीनं आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दहशतवादी हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर आपलं सरकार देईलच असे मी। जम्मू काश्मीरमध्ये जो अतिरेकामार्फत भ्याड हल्ला झाला त्यामध्ये अतिरेक्यांनी टार्गेट करून हिंदू बांधवाला मारलं। आज 28 हिंदू बांधवांचे त्यामध्ये प्राण गेले। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातीलही 5-6 हिंदू बांधवांचे प्राण गेले। अशा या भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला त्यांच्या घरात घुसून मारलं पाहिजे। जे पाकिस्तानातले जे अतिरेकी आहे, तसेच आपल्या भारतामधले जे काही त्यांना साथ देते अतिरेकी, यांना सुद्धा यांच्या घरात जाऊन यांना ठार मारले पाहिजे, नेस्तनाबूत केले पाहिजे। आज या चांदूर रेल्वे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शहराच्या तर्फे जे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानिमित्त मी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो, तसेच आपल्या देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांना सांगू इच्छितो, ज्या ह्या अतिरेक्यांनी आपल्या काश्मीरमधली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील जे आपले पर्यटक हिंदू बांधव तिथे गेले होते त्यांना टार्गेट करून मारलं, त्या घुसखोर अतिरेक्याला घरात जाऊ त्या पाकिस्तानात जाऊन आणि जे भारतातले जे कोणते अतिरेकी आहे, हरामखोर आहे, यांनाही घरात जाऊन यांना मारले पाहिजे, जशाच तसे उत्तर दिले पाहिजे आणि